उर्फ खोक्या भोसले आणि फाशेपारधी समाजाची महिला सांगतो आम्ही बुलढाणा जिल्हा। आमच्या महिलेवर कुठं मागायला गेले तर त्या बायाला मारहाण करतात, कुठं मागायला गेले तर त्याने म्हणतात की घर पाहू राहिले, चोरी करण्यासाठी माणसाला पाठवतात। आम्ही वावरं जर काढले तर वावरं काढले तर आपले फारेसवाले म्हणतात, गावकरी म्हणतात की आम्ही वावरं काढू देत नाही, त्याला कोणता व्यवसाय करू देत नाही। कुठे शिकारीला गेले तर त्याला धरून आणतात फारेसवाले, त्याला अंदर जेलमध्ये टाकतात। मग आमच्या फाशेपारधी समाजाला काय खाऊन जगायचं? आता इथं नाही जगायचं, तिथं नाही जगायचं, काय खाऊन जगायचं? आणि जर आम्ही मंत्र्यासोबत जर आमचे माणसं जर आता सत्तेस उर्फ खोक्या भोसले जर तो मंत्रीसोबत चालला, कुठं पुढं जर काम करून राहिला तर त्याला खाली वडायचं, त्यांचा गाव गुंड्याकडचा समाज आमच्या समाजाला मागे करतात। आमच्याजवळ जर गाडी दिसली तर तुमच्या समाजाला डोळ्यामध्ये येतो, आणि तुमच्याजवळ गाडी दिसली तर फाशेपारधी समाजाला गाडी दिसत नाही। आणि आमच्या फाशेपारधी समाज जर घर बांधून राहिला तर तो म्हणतो चोरी करतो, घर बांधतो मोठ्या। याच्यासाठी आमच्या फाशेपारधी समाजाला कुठे जमीन काढली तर त्याचा न्याय भेटत नाही, त्याच्यावर अन्याय त्याच्यावर होऊ राहिला। काल आमच्या फाशेपारधी समाजानं शाळा खोललेली आहे युवराज पवारांनी, त्याच्यावर जो सुद्धा नोटीस आलेली आहे। आमचा समाज शाळा शिकवायला लागला तर तुम्ही काय सांगता की हा फाशेपारधी समाज शाळा शिकत नाही? शाळामध्ये शाळा शिकवायला लागला, त्याच लोकांना नोटीस पाठवतात आणि ते शाळा उद्ध्वस्त करून पाठवून देतात। आणि आमच्या लोकांनी कसं जगायचं? काल सत्तेस उर्फ खोक्या भोसले त्यांच्या घरावर बुलडोजर चालवली आहे आणि आमच्या महिलावर कोणती छळणा केलेली आहे। तुमची महिलाला चांगलं वाटते, आमच्या महिलाले आमच्या जातीवाद करतात। याच्यासाठी आमच्या महिलेले, आमच्या माणसांना कुठं 18/8 गुन्हे दाखल झाले पाहिजे। जर 18/8 गुन्हे जर ना दाखल झाले, अशा अतिशय तीव्र अशा भावना फाशेपारधी बांधवांच्या आहेत बुलढाणा जिल्हा तसेच तमाम महाराष्ट्रामध्ये। आज फाशेपारधी बांधवांनी जो सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले जो आहे त्याच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे आणि ह्या 2 धनदांडग्यांच्या टकरीमध्ये त्याचा नाहक बळी गेलेला आहे असं त्यांचे म्हणणे आहे। असे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं या फाशेपारधी लोकांच्यावरचा अत्याचार न थांबल्यास इथं तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येईल आणि याला जिम्मेदार संबंधित जे बी कोणी शासन राहणारे, हेच लोक राहणारे, यांनी आम्हाला या समाजांसाठी खरोखरच पुढे येण्याची गरज आहे। अशा लोकांसाठी तुम्ही यांना काहीतरी न्याय दिला पाहिजेत, अशा प्रकारचं आम्ही इथं मांग करतो। आणि इथे सतीश उर्फ खोक्या भोसले यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना, फाशेपारधी बांधवांना हे तिथं त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि वन हक्क त्यांना जागेवर ज्यांचे जिथे घरं आहेत त्यांना तिथे भाडेपट्टे मिळायला पाहिजेत, जेणेकरून या समाजांचं स्थलांतर कुठं होणार नाही आणि त्यांना ते तिथे एक स्थायी राहून समाजांच्या विकासाच्या प्रवाहात येईल, असं आम्ही इथं भावना व्यक्त करत आहे। धन्यवाद।